कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा प्रेग्नेंट आहे। 2 महिने झाले। तिच्या पोटात बाळ व्यवस्थित वाढतंय। औषध विटॅमिनच्या गोळ्या सुरू। नेत्रा, या जालिम विषाने तुला काही होणार नाहीये, पण तुझ्या पोटात वाढणारा जीव, माझा येऊ घातलेला नवा शत्रू मात्र वाचणार नाही। त्रिं फाल्गुने प्रतिबिंबय क्षणाय सिद्धते। हे ज्यूस आहे, नेत्राला द्यायचं। कितीही नाही म्हणाली तरी द्यायचं। हो, देते मी। हे ज्यूस तिच्या पोटात गेलंच पाहिजे। नेत्रा, तुझ्या बाळाची शेवटची 13 मिनिटं आहेत, फक्त 13 मिनिटं। या 13 मिनिटांनंतर तुझी सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा आणि त्या त्रिनयनीची खेळी उद्ध्वस्त झालेली असेल। फक्त 13 मिनिटांचा खेळ आहे। फाल्गुनी आता किमान 10 मिनिटं तरी परत येणार नाही दुकानातून, तोपर्यंत माझं काम झालेलं असेल। फाल्गुनी, अगं नाहीये, मी तिला बाहेर दुकानात पाठवलंय भोपळा आणायला। आता तिचा फोन पण बिझी लागतोय। वेडीएस का केतकी, बिझीच येणार ना, बोलत असेल नवऱ्याबरोबर। 8 वाजलेत ना, तेजस फ्री झाला असेल, गप्पा मारत असतील दोघं। तू तुझ्या वेळेचं विसरलीस का? काय? केदार बाहेर जायचा कामानिमित्त, तेव्हा तासनतास फोनवर बोलत बसायचीस बाहेर लॉनवर जाऊन। खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध नसायची, तुला विसरलीस? केवढं दिलंय? अरे पी, संपव। नेत्रा, संपव तो ज्यूस।
झालं समाधान? गुड गर्ल. क्लास दे. चला येते मी. आराम कर. बरं आहे. तुझ्या ना हे असंच मागे लागलं पाहिजे. त्याशिवाय तू ऐकणारच नाहीस कोणाचं. काय तुम्ही पण ताई पण ना ऐकतच नाहीत. मित्र पण तुझ्या बरोबर घरातले सगळेच हा फेज एन्जॉय करणार आहेत. आणि तुला सांगू, तुझी सगळ्यात जास्त काळजी कोण घेईल? फाल्गुनी. तिला स्वतःच्या बाळासाठी काही नाही करता आलं, पण ऍटलिस्ट आपल्या बाळासाठी तरी ती सगळं करेल. त्यामुळे सगळं ऐकायचंच फाल्गुनीचं. किचन मध्ये झालं काम? हा. काही संशय नाही ना? नाही. सगळं ज्यूस प्यायली? हो सासूमा. आधी होता का तिकडे? हा. त्याला काही संशय? गुड. थँक्यू. मोठं काम केलंस तू. हा बाबा, ठेवते मी. ओके बाय. आणि काय तुझा फोन बिझी येतोय सतत? अरे तेजस्ती बोलत होते ना. ही मला मिळालेली शक्ती खरंच खूप प्रभावी आहे. हीच शक्ती मला हे युद्ध जिंकवून देणार. आणि त्याची सुरुवात आता थोड्याच वेळात होईल, जेव्हा माझा शत्रू या जगात येण्याआधीच या जगातून निघून जाईल. आता कधी एकदा माझ्यासाठी गोड बातमी आणि त्रिनयनेच्या भक्तांसाठी दुःखद बातमी येते असं झालंय मला. अगं पण तिने आत्ता तुला पोपळ आणायला पाठवलं कशासाठी? अरे अद्वैत बाईजीसाठी सूप बनवायचं तिला. पण तू का गेलीस? आपलं ठरलं होतं ना त्याच्याशी नीट बोलायचं म्हणून. ओके ठीक आहे, चल आता एकदाच देऊन टाक तिला आणि निघूया आपण. सासूमा, पंपकिन्स कुठे ठेवू? इथे की फ्रीज मध्ये? नाही दे बघू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.